जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्री दासबोध. दशक 7, समास 7, साधन प्रतिष्ठा. परब्रह्म हे अत्यंत सूक्ष्म आहे. त्याला रंग नाही, रूप नाही, आकार नाही, डोळ्याने ते पाहता येत नाही आणि मनाला ते समजू शकत नाही. असा हा समास आहे. समास थोडासा मोठा आहे. अतिशय चांगला समास आहे. नक्की ऐका आणि आराध्य परितोष चॅनलला सबस्क्राईब करा. ऐकूया दशक 7, समास 7. श्रीराम वस्तुसी जरी कल्पावे, तरी ते निर्विकल्प स्वभावे. तेथे कल्पनेच्या नावे शून्याकार. तथापि ते कल्पू जाता, नये कल्पनेच्या हाता. ओळखी ठाई न पडे चिंता, भ्रंश पडे. काही दृष्टी सची न दिसे, मनास तेही न भासे. न भासे न दिसे कैसे, ओळखावे पाहो जाता निराकार. मनासी पडे शून्याकार, कल्पू जाता अंधकार. भरला वाटे, कल्पू जाता वाटे काळे. ब्रह्म काळे ना पिवळे, आरक्त निळे ना ढवळे. वर्णरहित तयासी वर्ण व्यक्ती नसे, भासाहून अनारिसे. रूपची नाही कैसे, ओळखावे न दिसता ओळखण. किती धरावी आपण, हे श्रमासीचं कारण होतसे. जो निर्गुण गुणातीत, जो अदृश्य अव्यक्त, जो अचिंत्य चिंतनातीत परमपुरुष. अचिंत्य तेची चिंतावे, अव्यक्तास आठवावे, निर्गुणास ओळखावे. कोणेपरी जे दृष्टीसची न पडे, जे मनासही नातुडे. तया कैसे पाहणे घडे निर्गुणासी. असंगाचा संग धरणे, निरावलंबी वास करणे, निशब्दासी अनुवादणे. कोणेपरी अचिंत्यासी चिंतू जाता, निर्विकल्पासी कल्पता. अद्वैताचे ध्यान करिता, द्वैतची उठे. आता ध्यानची सोडावे, अनुसंधान ते मोडावे. तरी मग ते पडावे महासंशयी. द्वैताच्या भेणे अंतरी, वस्तू न पाहिजे तरी. तेणे समाधाना उरी, कदा असेची ना. सवे लाविता सवे पडे, सवे पडता वस्तू आतुडे. नित्यानित्य विचारे घडे समाधान. वस्तू चिंतिता द्वैत उपजे, सोडी करिता काहीच नुमजे. शून्यत्व संदेही पडीजे, विवेके विण. म्हणून विवेक धरावा, ज्ञाने प्रपंच सारावा. अहंभाव वसरावा, परितो वसरेना. परब्रह्म ते अद्वैत, कल्पिताचं उठे द्वैत. तेथे हेत आणि दृष्टांत, काहीच न चले. ते आठविता विसरीजे, का ते विसरोनी आठविजे. जाणोनिया नेणीजे परब्रह्म ते. त्यास न भेटता होये भेटी, भेटो जाता पडे तुटी. ऐसी हे नवल गोष्टी मुकेपणाची. ते साधू जाता साधवेना, ना तरी सोडिता तुटेना. लागला संबंध तुटेना निरंतर. ते असताच सदा असे, ना तरी पाहता दुरासे. न पाहता प्रकाशे जेथींचा तेथ. जेथे उपाय तोची अपाये, आणि अपाये तोची उपाये. हे अनुभवे विण काये, उमजो जाणे. ते नुमजताच उमजे, उमजो न काहीच नुमजे. ते वृत्तीविण पाविजे निवृत्तीपद. ते ध्यानी धरिता नये, चिंतनी चिंतावे ते काये. मनामध्ये न समाये परब्रह्म ते. त्यास
उपमे द्यावे जळ, तरी ते निर्मळ निश्चळ. विश्व बुडाले सकळ, परी ते कोरडेचे असे. नव्हे प्रकाशासारिखे, अथवा नव्हे काळोखे, आता ते कासिया सारिखे सांगावे हो. ऐसे ब्रह्म निरंजन, कदा नव्हे दृश्यमान. लावावे ते अनुसंधान कोणेपरी. अनुसंधान लावू जाता, काही नाही वाटे आता. तेणे मनाचिया माथा, संदेह वाजे. लटिकेची काय पहावे, कोठे जाऊन राहावे. अभाव घेतला जीवे, सत्य स्वरूपाचा. अभावची म्हणो सत्य, तरी वेदशास्त्रे कैसी मिथ्य. आणि व्यासादिकांचे कृत्य वाऊगे नव्हे, म्हणून मिथ्या म्हणता नये. बहुत ज्ञानाचे उपाये, बहुती निर्मिले ते काये. मिथ्या म्हणावे. अद्वैत ज्ञानाचा उपदेश, गुरु गीता तो महेश. सांगता होय पार्वतीश, पार्वतीप्रती. अवघूत गीता केली, गोरक्षीस निरोपिली. ते अवधूत गीता बोलिली ज्ञानमार्गे. विष्णू होऊन राजहंस, विधीस केला उपदेश. ते हंसगीता जगदीश, बोलिला स्वमुखे. ब्रह्मा नारद उपदेशित, चतुश्लोकी भागवत. पुढे व्यासमुखे बहुत विस्तारिले. वसिष्ठ सार वसिष्ठ ऋषी, सांगता झाला रघुनाथासी. कृष्ण सांगे अर्जुनासी, सप्तश्लोकी गीता. ऐसे सांगावे ते किती, बहुत ऋषी बोलिले बहुती. अद्वैत ज्ञान आदी अंती, सत्यची असे. म्हणून मिथ्या आत्मज्ञान, म्हणता पाविजे पतन. प्रज्ञेरहित जे जन, तयांसी हे कळेना. जेथे शेषाची प्रज्ञा मंदली, श्रुतीस मौन्य मुद्रा पडिली. जाणपणे न वचे वदली, स्वरूपस्थिती. आपणास नुमजे बर्वे, म्हणून मिथ्या कैसे म्हणवे. ना तरी सुदृढ धरावे सद्गुरुमुखे. मिथ्यतेची सत्य झाले, सत्य असोन मिथ्य केले. संदेह सागरी बुडाले अकस्मात मन. मनास कल्पायाची सवे, मने कल्पिले ते नव्हे. तेणे गुणे संदेह धावे, मीपणाचे निपंथे. तरी तो पथची मोडावा, मग परमात्मा जोडावा. समूळ संदेह तोडावा, साधूचे निसंगती. मीपण शस्त्रे तुटेना, मीपण फोडिता फुटेना. मीपण सोडिता सुटेना काही केल्या. मीपणे वस्तू नाकळे, मीपणे भक्ती मावळे. मीपणे शक्ती गळे वैराग्याची. मीपणे प्रपंच न घडे, मीपणे परमार्थ बुडे. मीपणे सकळही उडे, यश कीर्ती प्रताप. मीपणे मैत्री तुटे, मीपणे प्रीती आटे. मीपणे लिगटे अभिमान अंगी. मीपणे विकल्प उठे, मीपणे कळह सुटे. मीपणे संमोह फुटे ऐक्यतेचा. मीपण कोणासीच न साहे, ते भगवंती कैसेनी साहे. म्हणून मीपण सांडून राहे, तोची समाधानी. मीपण कैसे त्यागावे, ब्रह्म कैसे अनुभवावे. समाधान कैसे पावावे, कोणा प्रकारे. मीपण जाणोनी त्यागावे, ब्रह्म होऊन अनुभवावे. समाधान ते पावावे निस्संगपणे. आणिक एक समाधान, मीपणे विन साधन. करू जाणे तोची धन्य समाधानी. मी तो ब्रह्मची जालो स्वतः, साधन कोण करील आता. ऐसे मनी कल्पू जाता कल्पनाची उठे. ब्रह्मी कल्पना न साहे, तेची तेथे येऊनी उभी राहे. तैसे शोधू न पाहे, तोची साधू. निर्विकल्पासी कल्पावे, परिकल्पिते आपण न व्हावे. मीपणासी त्यागावे येणे रीती. या ब्रह्मविद्येच्या लपणी, काहीच नसावे असोनी. दक्ष आणि समाधानी, तोची हे जाणे. जयासी आपण कल्पावे, तेची आपण स्वभावे. येथे कल्पनेच्या नावे शून्य आले. पदीहून चळो नये, करावे साधन उपाये. तरीच सापडे सोये अलिप्तपणाची. राजा राजपदी असता,
उगीच चाले सर्व सत्ता. साध्याची होऊनी तत्वता साधन करावे. साधन आले देहाच्या माथा, आपण देह नव्हे की सर्वथा. ऐसा करुनी अकर्ता सहजची आला. देह आपण ऐसे कल्पावे, तरीच साधन त्यागावे. देहातीत असता स्वभावे, देह कैंचा. नाते साधन नाते देह, आपला आपण निसंदेह. देहीच असोन विदेह स्थिती ऐसी. साधने विण ब्रह्म होता, लागो पाहे देह ममता. आळस प्रबळे तत्वता, ब्रह्मज्ञान मिसे. परमार्थ मिसे जग अर्थ जागे. ध्यान मिसे निद्रा लागे. मुक्ती मिसे दोष भोगे. अनर्गळता निरूपण मिसे निंदा घडे. संवाद मिसे विवाद घडे. उपाधी मिसे येऊनी जडे. अभिमान अंगी तैसा ब्रह्मज्ञान मिसे. आळस अंतरी प्रवेशे, म्हणे साधनाचे पिसे. काय करावे वचन आधारी लाविले. जैसे शस्त्र फिराविले, स्वतः म्हणून घेतले तयापरी. तैसा उपायाचा अपाये, विपरीतपणे स्वहित जाये. साधन सोडिता होये, मुक्तपणे बद्ध. साधन करिताच सिद्धपण, हातींचे जाईल निघोण. तेणे भेणे साधन करूच नावडे. लोक म्हणती हा साधक, हेची लज्जा वाटे एक. साधन करीती ब्रह्मादिक, ते ठाऊकेची नाही. आता असो हे अविद्या, अभ्यास सारिणी विद्या. अभ्यासे पाविजे आद्या, पूर्ण ब्रह्म. अभ्यास करावा कोण, ऐसा श्रोता करी प्रश्न. परमार्थाचे साधन बोलिले पाहिजे, याचे उत्तर श्रोतियांसी. दिधले पुढील समासी, निरोपिले साधनासी. परमार्थाच्या इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे साधन प्रतिष्ठा निरूपण नाम समास सप्तम. श्रीराम